केली नास्ती केली, पण त्याची चुकी नव्हती. त्याच्या मागे काहीतरी आहे. ते अख्खं घरदार खेळवतोय. काय करतोय आता? त्याला रूपात बोलवलं मी त्याला. आता रूपामध्ये बोलवलंय. आता तो त्याच्याकडे राहणार. ज्याने निंदा नास्ती केले काही न पाहता जरा मुद्दाम खेळतोय का काय खेळतोय, त्या निंदा नास्तीकडे आता मी पाठवणार. 5 वर्ष त्यांनी सांभाळायचंय. कारण तकलीफ यांची यांना माहित असेल का असेल ती. हा हे कालिकाला निंदा नसती न घेऊ नको माझी, निंदा नसती न घेऊ नको माझी. मी गाये मडक्यातली काली ग, मी गाये मडक्यातली काली ग, मी आहे ग मडक्यातली काली ग. जाऊन बसणार का त्याच्या मेंढ्यावर? बसणार का? यंत्रांच्याने बसायचं. निंदा नास्ती करतो जो खेळ करतो त्याच्या मेंढ्यावर बसायचं. झाडाला तकलीफ नाही. ते भंडार त्याला चल मोकला घे भंडारा. भंडारा फेक. जिथं आलाय तिथं जाऊ दे. जिथं आलाय तिथं जाऊ दे. फेक भंडारा उचलव. हा आता मला सांगा, हे झाड कोणत्या पीर बाबा म्हणजे मुसलमान हा व्यक्तीकडे गेलता का? त्यांनी काय वस्तू दिली होती का? नाही ना नक्की. कारण याला गुरुबंधन टाकलेले. गुरुबंधन म्हणजे काय? वचनबंध टाकलेले त्याला. काय टाकलेले? संतोष नायडूचा नाव आहे. संतोष नायडू नाव आहे त्याचा. साऊथीने नव्हता का? हा तू खेळू आणि कानाडा मला गाठ गेला, आणि कानाडा मला गाठ गेला. घरदार मोकळं करील. खाली बसा. या घराला एवढी अडचण आहे ना, घराला कुणाला हे बोलव आता तिला. तुझं गाणं बोल निघाय, तुझं गाणं बोल निघाय. खाली बसा. गायकवाड परिवार सर्व जेवढी घाण शिरले ती पहिले मोकळी करायची. नुसतं वाया केलं गोंधळ नसतो. गोंधळ हा असतो. जर माझं कुलचं चांगलं आहे तर माझ्या कोणत्याही बाळकाला आडी अडचण नको. ही यल्ला कुठून आली? मग आपल्या देवाला बसले का? नाही. मग कोण आले सांग तू? कर्नाटकची. तू कुठून झाली? कोण आहेस तू? कोण आहेस? घे रुपये. रूपामध्ये थांब रे तू. मला तिला विचारते कोण आहे? कोण? अरे तू आलेस ना, मग कर ना मोकली. मी अडचण मोकली करायला चालूय. मी कशाला आले? हे बघ सूप घेतला. आता कोणी असू दे, बंगाली असो, आगारी असो, कोणी असो, चल खेळ खेळ. मी पण खेळते आता सुपामधला. घे. आणि कानड मुलकाची गेला, आणि कानड मुलकाची गेला.
आता बोला, तुम्हाला बसायचंय का आल्या जागेवर जायचंय? पहिले तुमची ओळख द्या, कोण आल्या जाता? कोण आल्या? तू पाहुणी आहे का कुलाची आहे? थांबा, तशी नाही, माणूस नाही. हो, थांब की तू जरा थांब की, आहे ना ती, मी ओळखतो ना. बोला आता, आनंदाने कुलाचे आले का पाहुणे आले? कुलाचे आले. मग कुलाचे आले, माहेरचे आले का सासरचे आले? माहेरून आले. मग ही माहेर वासीन 2 पिढीमध्ये परत आली होती का आधी? आई ही गायकवाडांची आहे का गायकवाडांच्या दुसऱ्यांची दिले, दुसरीकडे दिले? हा, मग तेच बोलतो ना. जशी ही माऊली आता आनंदाने आले, तशी पहिली लेखबाल माहेरची आली होती का अशी? हा, कोणत्या तुमच्या लेखबालीच्या अंगात पहिलं वारं यायचं का? तुमची नणन म्हणा, हा, अंगात वारं यायचं? कोणतं यायचं अंगात वारं? कोणतं यायचं? हो, नाव लिहा, नाव सांगा तिचं. असंच वारं यायचं का? घे गाणी, हा घे गाणं. अशी खेळू नको, तांडू नको, आली माझी माया लेकरू ग. अगं खेळू नको, तांडू आली माया माझी लेकरू ग. तुला काय कमी पडलंय का? मग का रडतंय झाड? आनंदाने आले तर दुःखात आले? यांना भंडार दे ना, उठव यांना, जाऊ दे, मागं बसू दे. खूप त्रास आहे का यांना? खूप आडे अडचणी आहेत आणि घरी हा तांडव मांडत असेल. हा, याच्या जेव्हा वाऱ्या बदलत होते ना, वारी एकच याच्याकडे, पण या वाऱ्या बदलत त्या तो नव्हतं बदली. ती जी सावली जे कोणी असतील ना, हाऊस म्हणून आपण बोलतो ना, ते देतात स्वतः. तर भांडा टाकणार तर जागे, तू जवळ बाजूला बस. हा, मग उठ ना, मी मोकळं करतो ना तुला. पाय पड. तुला पाणी प्यायला कोण दिलता का? तू पाय पड, जा तू, मी आहे, जा तू. आता जास्त त्याच्याकडे पडतो, आपल्या कशाला करीन रे ती? तो येड्या भक्तीने गेला, आता येते लागले ना उचकी. हे बघा, मी ओळख देईन, याची पण ओळख देईल कोणाला. देणार का ओळख? चला मग पाय पडा, उठा आता, बाजूला जाऊन बसा, मी सांगतो ना काय ते. मागं बसलं तिकडे, पाणी पिऊन जा, थोडं लाईटली पाणी दे त्याला. तो आहे ना, नाही नाही नाही, तो बसू दे त्याला, शांत बस, थोडस पाणी द्यायला. ऐकलंच आहे अली कानड मुलकाच गेलमा, अली कानड मुलकाच गेलमा. बोला, आनंदाने खेळायचे का स्थानावर जायचे? का होत होतं माहितीये का? यांच्या ही बहीण का त्यांची
ही पण बहीण. काय होत होतं माहितीये का, जी वारी यायची ती बरोबर येते, पण ही जी दुसरी सावली यायची ना, ही आहे ना पुन्हा फिरकवते. घटकच हे वारं, घटकच तो वारं. आपण काय केलं असता, नुसता गोंधळ करायचा, भांडार लावला असता, का झाला असता, बनवला असता. पण ती दुसरी जी बाहेरची सावली आहे, ती सावली कुठं बसली असती? त्याला मी बोलवला आता, त्याला थांबवला, माझ्याकडे बोलवला. का? कोण आहे हा? कोण आहे माहितीये का? या हा जानव्यावाला आहे. जानवा घालतात माहिती का? जानवा. हा जानव्यावाला आहे. पण आधी त्याची ओळख मी नंतर देणार आहे. तेव्हा आला, आता इकडे आला, तिकडून इकडे आला, हेव्हा आला, तेव्हा आला. असा कोणता म्हातारा होता का असा उचकी लागायची त्याला? सासऱ्याचा बाबा म्हणजे आदर सासरा, अशीच गुचकी लागायची का? मग तो आदर सासरा होता, असा जानवा घालायचा, त्याच्याकडे राहायचा का? पण ते सांगायचं आपल्या दोघांच्या सांगा सध्या अजून बॅटिंग चालू झाली नाही, अजून सुरुवात आहे. बघू दे ना वाऱ्यांना समजत का काय येतो. बरोबर नाही? फक्त आपल्या दोघांचे. म्हणून पहिला मान मी तुम्हाला आरतीचा दिला, तुमच्या देवीला दिला. का? तर तू पण असं नको आढळून, तर तुम्हीच आढळलं असतं पहिलं. काय आईच्या अंगात देवी येते पहिल्या. जो म्हातारा अशीच केला बा आला, म्हातारा झालाय. हा कसा करायचा? असा त्याच बोलवलंय मी आता. बरोबर ना? आपण लाखो रुपये खर्च का केलाय? आम्हाला आमचं रस्तं मोकळं पाहिजे. आम्हाला रस्तं मोकळं पाहिजे. कोणत्याही बालकाला त्रास नको. तो आला म्हातारा. म्हातारा आला ना? म्हातारा ना आला. म्हाताराला ज्याने खायला घातला ना, तो म्हाताराला पुढे पाठवतोय. हा चला भंडारा वा. तुम्हाला कोणाला माहित असेल, फक्त आईला माहित असेल आणि मलाच माहिती फक्त. आता जा मागे बसा. देवी येतो इथे. ये तू तुला मोकळं कळते ना मला. काय जाऊ नको कुठं. जा इथं जाशी तर इथंच जा, बाकी कुठं लांब नको जाऊ. हा अजून बाकी आहे. याला पण मोकळं करायचंय. कोणत्या याच्यावरती वारी? मोकळं यायचं वारी बरोबर. अगं उंच डोंगरावर, उंच शिखरावर, अगं उंच डोंगरावर, उंच शिखरावर, हे आहे ना कालिका माता, आहे तुझं प्राण. हे आहे ना कालिका माता, आहे तुझं प्राण. हा जाऊन येऊ दे, थांबा येऊ दे, त्याला येऊ दे, मग आपण चालू करू. आई अजून एक माणूस आहे सध्याच्या याच्यामध्ये, तुमचाच लेखबाल आहे का तुमच्या लेखबालापैकी आहे, त्याला पण उचकी लागायची. कोण होता तो? हा तो कोण लागा होता तुमचा? लिया ना. त्याला उचकीच लागायची ना अशीच. नाव सांगा ना. दीड कंसात दीड. त्याला अशी उचकी लागायची का? पण त्याला अशी उचकी लागायची का? अशी सांगतो मी आता. तो आला का? मग लघवीला गेला. ऐका ऐका, आमच्या ठाणे जिल्ह्यात कसं आहे माहिती का आई? आमच्या ठाणे जिल्ह्यात मी वारी 10 केल्याची 2च केली. पण हा बोला. अहो मी काय बोललो माहिती, कोणाला लागायचे तर तुम्ही सांगा, मला माहितीये कोण आहे. अहो कधी पण लागून झाली ना. मला काय सांगायचे माहितीये का?
संचार किती होतो काय होतो त्याच्यापेक्षा 3-4 पिढी बसून आपल्या कुणाला काय काय अडचणी आहेत आपण जर गोंधळ घातलाय हे अडचणी पाहिजे का आपल्याला ठरवण्याचा संचार तुमची 10 पण वारी केली आहे पण त्याचा उलगाड्याने झाला तर फायदा आहे का मग तुम्ही सांगा ना माहिती आहे तर नाही 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 नाही, ऐका ना मला काय बोलत नाही का तुझी उचकी आली ना जेव्हा मी उतरलो ना मैदानात यांना उचकी लागली त्याचं कारण काय आहे ती सावली इथं कुठेतरी फिरली ती नकोय आपल्याला ती नकोय तिने अर्धा खाता ती निघून गेली मग तिचा इडापिडा आपल्याला नको म्हणून मी आता उलगाडा करतोय संचार व्हायला लागला तर भरपूर वाऱ्या खेळतात पण मी त्यांना अर्धा की का थांबवलं पाहिजे का काही कारण त्या संचाराच्या नावाने ते पण येतंय त्या संचाराच्या नावाने ती पण सोबतीला येते वारी रूप बदलते सर्व करते आपल्याला वाटतं देव खेळतो तर बाहेर सुद्धा खेळतो त्या लोक पण बोलत असतील आपल्याला काय करायचे संचाराला तर येऊ दे पण संचाराच्या मागचा इतिहास काय आपण समजलं पाहिजे ना हा नाही ती नाही ती आली नाहीये काय माहितीये का यांचं अंग भरत असेल पहिले कोणी XYZ ज्यांच्या अंगात घेत असेल कोणत्या भक्ताकडे गेले कोणाकडे गेले त्यांना मूळ शक्ती सापडली नसेल मग कोण काय सांगतंय ना कोण काय सांगतंय आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही माझ्या कुलाचा गोंधळ चालू आहे माझ्या कुलामध्ये कोणती बाहेरची घाण नकोय एक वेळेला संचार नाही आला तरी चालेल पण संचाराच्या नावाने घाण चालेल का मग कधी कधी ही वारी बरोबर असतील एक वारा बरोबर असते पण सगळ्यांच्या अंगात येतं कारण आहे ना त्याला ती का मुद्दाम येत नाही ही वारी आहे ती मुद्दाम येत नाही जेव्हा यांचं गाणं घेतलं तेव्हा यांच्या वारी आली ना रूप कसं दाखवलं तिने ती बरोबर आली होती पण तिला पण ती सावली भारी पडली कोणती जी ज्याने ती आता तिला आडवी आली तर तिला बाजूला सारली तिला तर तू येऊ नको मला इथं करायचं पण मालकी पाहिजे ना आपल्याला माझं मत काय आहे किती अंगात खेळण्यापेक्षा नाही केलं चालतील पण आपल्या इथं घाल नको जर संचार आलाय मग त्याला पण मोकळं करणं माझं कर्तव्य घ्याव या कालिकाचं हे झाड पूर्ण मोकळं करून घेऊ दे मला या झाडाच्या थोडी जी घाण आहे त्यांच्या घरामध्ये ती बाहेर काढायची मला तू चाल ग चाल कालिका माता अग वाघावर स्वर्ग दे माझी वाघावर अग वाघावर स्वर्ग दे माझी वाघावर अग चंडिके अवतार देवीचा कालिके अवतार देवीचा कालिके अवतार पाहुणे असशील तर बाहेर जाशील आदिमायाचा खेळ आदिमायाचा गावा गुंडाचा खेळ झाला आदिमायाचा तुझा भावन वीर
तुझा बावन बीर सोडून खेळ करावा सतवाचा तुझा बावन बीर सोडून खेळ करावा सतवाचा ये मैदानात खुल्या मनाने येशी त्याला बाजूला सार ये हो हो खेळाया नाली माझी कलकत्याची काली 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 आई मला एक सांगा 2-3 पिढीच्या आधी एक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती का? शेतावर म्हणा घरामध्ये म्हणा कोणी केली होती का? मूर्ती म्हणजे असं शेंदर गोट्याचं देव होतं का? त्याला पूजा केली का? आणि कोणी केली होती नाही माहिती ना? मी सांगतो घे पूर्ण मोकळ्या मनाने यायचं जे आहे त्या बाजूला सांगायचं हो अन चाला चाला आंबा माझी काळी गाई चाला चाला माझी काळी गाई
कोणातरी चालणारी चंद्रपूर आली तुझं कोणातरी चालणारी दिला धनिका दैत्यावरती काय ग भया सारा गरजल पाताळ दिला धनिका दैत्यावरती काय ग भया सारा गरजल पाताळ दिला धनिका दैत्यावरती काय ग भया सारा गरजल पाताळ दिला धनिका दैत्यावरती काय ग भया सारा गरजल पाताळ गर्जना करा. कोण आले तुम्ही? ओळख द्या तुमच्या नावाची. बोला नावाची ओळख द्या. नावाची ओळख द्या तुम्ही. बोला कुठून आले? बोला गजाच्या नावाचा. अरे हात वाग्याला जवळ बोलविला बोला कोण आहे?
अगं तुळजापूरच्या रावरी माझ्या सावळ्या अंबाबाई ग माझ्या सुधाबाई ग माझ्या सावळ्या अंबाबाई ग माझी संतोषी मायची आधी कोणत्या रूपाची चहामध्ये चहापत्ती कमी टाकायचा ना कोणी खेळ माझी संतोषी संतोषी ना माता माझी दैन साऊंड दाखव मला स्थान बोल तुझा कुठे कुठे स्थान देऊ तुला मी विचारते त्याचं उत्तर देशील आले ना संतोषी रूपात हा मायावासी रूपात मग पहिली भक्ती पहिली पूजा तुझी कोण करायचं ग अरे तुझी आई करायची किती वाई मग या संतोषी मुलगाला कोण आहे चार नंतर जेवण लग्नाला जेवली ना आलेस ना तू तुमची संस्था आहे मग या मालकाची ओळख देशील का
मी सांगते परिस्थिती बघते मला कधी असते म्हणून मारती नेला किती जण आहे किती घेतले पैसे बोल भवानी ये रे भवनी माता या लवकर या ग लवकर का उशीर तुझ्याला भवनी आई या लवकर या ग लवकर का उशीर तुझ्याला ही भवनी आई या लवकर या ग लवकर का उशीर तुझ्याला भवनी आई या लवकर या ग लवकर का उशीर तुझ्याला मालक कोण होता आम्ही माझी आई आहे म्हणून मला आईला बोलवा माझ्या आईचा लगा तुळजापूर भवानी महिला घे महिला घे रे बघ मी कोणत्या झाडाचं नाही सांगत मी मालक म्हणजे एक फुल येतोय या फुलात जी संतोषी बसली होती जी माझी बहीण बसली होती तिचा मूळ पुजारी मूळ मालक त्याची माझ्या गाव देवी माझ्या मरी आईचा गाडा कुणी करे घराच्या महिन्यामध्ये माझ्या मरी आईचा गाडा चाला कुणी करे पुढे चांदवाच पडल चाली पुढे चांदवाच पडल चाली याची ओळख कोण देईल का बघ लेकी मी सांगते त्याचं कोण सोडवशील बघ मी तुला कोण टाकते तू सोडवशील सांगू बघ हे कोणते पिढून पिढीचं आहे का तुझं याचा मालक जाणवे मला जाणव घालणार मालक होता का या कुलाचं त्यांनी सांभाळ केलं होतं का मला माहिती पण बघले की मी सांगते बघ या फुलाचा बघ आडवा कोणी नाही पण या बोल आडवा कोणाला माझ्या मरी आईचा गाड्या कोणा वाटणात झालं पुढे झाडाळच पडलं चाले
आडवा हात गेला वाग्याला मर्याई आडवी गेली. अरे कोण आडवा गेला घे की. अगं पारीला दडक पोरीला खडक चंद्र लावा भाषा. कोणत्या शक्तीचा कोणत्या रूपाचं नाव नको घेऊ. त्या रूपाची ओळख आम्ही देणार आहे. फक्त या फुलाला या वंशाला तू चाल रे चाल फिरोबा द्यावा रे. तू चाल रे जाग्यावा द्यावा रे. तू चाल रे कोण आहे जागेवाला. या जागेचा मालक कोण आहे सांग तू मग. घे घे त्याच्या नावाचा गजर. घोडा आहे का तिखट आहे. तिकट रे बाबा. तिकट येतो. तिकट येतो. चल घे जाग्यावला मालक. वाजव. त्रास होतो म्हणूनच यांना पण त्रास होते यांना पण त्रास होते. तुम्ही घे रे. आजारी पडतोय त्या महिन्यापासून. हा महिनाभर आजारी होतो. आजारीच पडू दे ना. दे ग मंडळाला जा. आल्या जागेवर जा. चल सांभाळा तुमचं तुम्ही. आता सांभाळा तुमचं तुम्ही. मी फोन करतो. चल घे गाडी. घे वाजव. ऐका जसा यांचा जागेवर इथं बसा. सांगतो बसा बसा. माझ्या कसा तुम्ही. हा काय तुमच्या जागेवर नव्हता आला. मी सांगतो काय बोला. हा जागेवाला काही यांच्या घरचा नव्हता आला. मला सांगा तुमच्या शेती होती. शेती जमीन होती. त्या जमिनीवर काय होतं का. हा 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 नाही पण तुमची कोणती शेती जमीन होती तिथं तुमचं मूल देवस्थान शेंदुरावले देव कोणतं होतं का. खांबावले देव कोणतं होतं का. केले ना. मी बोलवलं होतं पण त्याला. आता त्या मध्ये येऊन बोलल्या. आता त्यांचं त्यांना समजले. मी तर फोड करणारच आहे. मी फोड करणार आहे. याच्यामध्ये यांचा पण जागेवर मोकळा झाला असता. तुमचाही झाला असता. आता त्या आल्या एवढं गोंधळ मी महाराज रागाला नका जाऊ. गेल्या वेळेस लई मी आम्ही काही येडं बसलो काही तर तो विषय नाही. हा जागेवाला त्यांचा नव्हता आला. हा जागेवाला या जागेवाल्याच्या मालकीने किती आहे सांगतो ना मी तुम्हाला. हा जागेवाला म्हणजे सांगतो तुम्हाला. या वारकऱ्यांना काय अडवायचं तुमचं सांगतो आता मी.
मी वारी सोडली कारण त्यांच्याकडे आलता जागेवाला. जागेवाला म्हणजे आई या गायकवाड कुलाचा वंशज हा जागेवाला येत नाही. तर हा जागेवाला कोण होता? जो जागेवाला कोण होता? जानवा कोण घालायचा? एक ब्राह्मण होता का? हा तिसऱ्या पिढीची ब्राह्मण पुजारी कोणी होता का? हा त्यांनी तुमचा सांभाळ केला होता का? तुम्हाला त्यांनी जमीन दिली होती का? पण पालकपोषण ही संतोषी माता ही शुद्ध दह्याची असते. आता आपण काय केलं माहिती का? सांगतो तुम्हाला. वाऱ्या थांबवतो का? तो मला काय येऊन बोलतो माहिती का? तर तू यांचा जागर गोंधळ मांडलाय, पण जेव्हा यांना वेळ गरज होती तेव्हा कोणी सांभाळ केला? मग माझा मान दिला काय इथं बोलतो? वारला नाही बोलत मी. त्यांची कोणती तरी दैवी शक्ती तो पूजापाठ करायचा. जुना वाडा माहितीये कुठं होता? जुना वाडा कुठं होता माहितीये का? तिसऱ्या पिढीचा बोललो मी. जुना घर कुठं होता तो? त्या घरात एक देवस्थान होतं का? मी वाडा बोललो. वाडा म्हणजे जुना लाकडांचा घर म्हणा किंवा डबले होतं का? मग त्या घरात कसलं मंदिर होतं का? ब्राह्मणांचा वाडा होता तो. पीर बाबा होता तिथं. बाबा तुम्ही बोला, तुम्ही गायकवाडच ना? मग त्या घरामध्ये मागच्या अंगाला काहीतरी होतं का? मंदिर काही? विहीर होती का त्या बाजूला? मग विहिरीच्या त्या घराच्या आतमध्ये त्याही काय मांडलेलं देवस्थान होतं का? आई काय माहिती का? आपल्या वाऱ्या बरोबर आहे, ज्याची त्याची इडापीठ बरोबर आहे. जो जानवावाला मी बोलतो ना, जानवावाला, हा जानवावाल्याने एका काली तुमचा सांभाळ केला असेल. सांभाळ केल्यामुळे आता गोंधळ कोणता मांडलाय तुम्ही? गायकवाड परिवाराचा. पण एकेकाली तुमचा सांभाळ केल्यामुळे तो काय बोलतो माहितीये का? तो आडवा नाही, तो फक्त बोलतो माझी ओळख कर. त्याला काय बोलतात? जाग्यावाला. तुम्ही पण मोरले आहेत, मी पण महाराज आहे. मी पण एवढा कार्यक्रम करतो. आज तुम्हाला सांगतोय, या देवीची शपथ घेऊन सांगतोय, आज जर त्यांना खेळून दिला असतं ना, यांचा पण जागेवाला मोकळा झाला असता. तुमच्या जागेवाल्याची त्यांनी ओळख करून रस्ता मोकळं केला असतं. जागेवाला दोन आहेत. एक जागेवाला आहे घरातला, ज्यांनी सांभाळ केला तो. एक जागेवाला तुमची जी जमीन जागा होती वाहत्या पाण्याच्या बाजूला, तिथं जुनं देवस्थान होतं. तिथं कोंबडा बकरा द्यायची का? आठवतं कोणाला? म्हातारा कोंबडा कशा द्यायची का? तुम्हाला आठवतंय का? तर हे दोन जागेवर होतं. वाऱ्या बरोबर येत्या तुमच्या. मी वाऱ्यांना विचारत होतो काय अडचण आहे, काय अडचण, कोणत्या वाऱ्याला सांगता नाही का आलं. बाहेरची शक्ती आली असती तर तिने फोड केली असती. दुसरी गोष्ट तिथे कुठे गेले तुमचं याचं वारं. आई तो उचकी यायचा ना, तो म्हातारा होता, तो त्यांच्याकडे सांभाळ करायला होता का? त्याही सांभाळ त्या म्हाताऱ्याचं केलं होतं का? जो यांचा सासऱ्याचा वडील म्हणजे कोण? आजर सासरा त्यांच्याकडे होता का? हा हो, ते नाही तो विचारतोय. तर बाबा म्हणजे तुमचा वडील किंवा आजोबा त्यांच्याकडे राहायचे का? आधार दिला होता ना? हो दिला होता. बरोबर ना? मग जागेवाला कोण झाला? तुम्ही का ते? कोण झालं? ते. जेव्हा तुमचा संबंध, आता तुम्ही परिपक्व झाले, पण तुम्हाला 1 वर्ष का 1 महिना दिला आधार, पण तुम्ही एवढा कार्यक्रम केला, त्याची गवत केली का? त्याला मानपान दिला का? मला माहित होता, पण मी कोणाला बोललो नाही. कोणाला बोललो का? मला काय पाहायचं होता, येणाऱ्या सवारीला, येणाऱ्या शक्तीला, मी बोललो 10 किलो का 20 किलो का 50 किलो, येणाऱ्या शक्तीला त्याची ओळख करता येते का? नुसतं वाऱ्या खेळून संचार करून फायदा आहे का? त्याची ओळख का नाही करता आली? काहीतरी वाऱ्यांना आडवं येतंय, काहीतरी आडवं येतंय, म्हणजे तेच आडवं येतंय. मग आता वाऱ्या संचार खेळणार. मग ज्यांनी तुम्हाला सांभाळ केला होता, जसं आपण फुलाची केले, मग त्याचाही मान पण अलग ठेवायचा का? हा मला सांगा, विहीर कोणत्या घराच्या बाजूला होती? बरोबर आहे. तिचं दलून कोण घेतलं होतं? पेटलं होतं कोण?
शाबात तिथे कोणी आत्महत्या केली का पेटून? हा? ते- शापूर का शापूर? ते तिथली आहे आता. कोण? ते आमच्या इकडे नसतं. ते मी विचारलं होतं, आम्ही तेवढं राहून- आई त्यानं आपल्याला येण्या करायचं. मला एक सांगा, तिथं काय झालेलं होतं का? कोणी जलून घेतलं होतं का? किंवा काही झालं होतं का? जे मी वाडा सांगतो ना, जो जुना घर तुमचं त्यांच्या बायकोनी तिथं जळून घेतलेल्या बायकोनी. कोणी आई तुम्ही सांगा, कोणाच्या बायकोनी? त्यांच्या बायकोनी. तुम्ही सांगा. मला वाडीला विचारलं, मी तुम्हाला विचारतो. अहो मी केले म्हणून विचारतो ना, मला काय मी सांगतो म्हणून नाही. तुम्हाला माहिती आहे म्हणून या प्रजेला मला सांगायचे. आईला कोणाचे दाबले म्हणून आई चूप झाली. बोलले बोला आई तू काय बोलू नको. बरोबर आई, लेकर आपली सगळी आहेत. एखाद्या लेकरू बोलला असेल ना का बोलू नको, पण मला एवढं खरं सांगा, नका सांगू चला, मला माहिती आहे कोण आहे. ती व्यक्ती जळून गेली का चालली होती? घटना घडली का अशी थोडीफार काही? हो का नाही घडले? आता ती सावली पण तेवढ्या जाग्यात फिरते. ती सावली पण तेवढ्या जाग्यात फिरते. ती इथं पण येते. ती सावली रायटर पुढे आपलं, हा ती सावली पण येते. मला म्हणायचं होतं तुमचं, हा चाळी होती. मग आता तुम्ही जर आल्यात तर मोकळं करू देणार का? हा तुमचा मार्ग मला दाखवा, मी मोकळा करून अहो, देईन तुम्ही तर तुम्हाला. आधी माहिती शकता, आम्ही आज्ञान बालक. आम्ही पण अज्ञातच आहोत. आज्ञा नाही, झाड आज्ञा नाही, शक्ती आज्ञा नाही. मग मला सांगा, आता तुम्ही आलेत, मोकळ्या मनाने आले, तसं तणाव जाणार का? आम्ही मोकळा करून देतो. जाऊ उद्या भंडार द्या. चला भंडार रुपी घ्या. आम्ही मोकळ्या करायला चालू आहे. बाबा कोणतरी व्यक्ती होती त्या वाड्यामध्ये का त्या घरामध्ये जरूर घालून गेले. ती पण जागेवली. अहो ती भासत होती का? ती आडलायची दिसायची. बांगड्यांचा आवाज येत असेल, बांगड्यांचा, पैंजणांचा, बरोबर का? चला सांगाव चला. दादा आम्ही गोंदामध्ये वाऱ्या का थांबवत होतो? ऐका ना, वाऱ्या का थांबवत होतो माहिती का? एखाद्या वारीमध्ये ती पटकन घुसायची. मी काय देव म्हणून केलेलं असं मी निघून गेलो असं 5 वर्ष कोणाला बोलायचे कोणाला? म्हणून मी देवी शक्ती नाही आली तर चालेल, पण ही दुसरी गोष्ट आहे ती आता कामा नाही. म्हणून मी वाऱ्या तुमच्या थांबवतोय. नाही तर युट्यूबला बघणार काय होते, महाराज अर्ध्याच वाऱ्या खेळवण्याचं कारण एक पहिला म्हणजे जागेवाला. तुमचा जागेवाला मी तुम्हाला मोकळा केला. आता यांचा जागेवाला मोकळा झाला का नाही त्याला ते मला माहिती नाही. यांचा जागेवाला यांना 17 ठिकाणी फिरवतोय. मी यांची फोन करतो. आता यांचा जागेवाला, अहो जेव्हा वारी आली होती ना त्यावेळी ती काय, मी ते स्वतःहून आलो नव्हतं, ती आली होती काय तर तिला इथं सापडलं होतं. माझा इथं कोणतरी मोकळं करू देईल ह्या जागेच्या रूपाने, त्या जागेच्या रूपाने. आता याला किती घरघर फिरवतो विचारा. घरघर फिरवते का असं? दर 15 दिवसांनी तुम्हाला काहीतरी अडचण येते का? नक्की का? आजारी कोण आहे? हा अजून मग या जागेवर तर मांडीला जातो का? हा मग त्रास का होतो आपल्याला? त्या काय बोलल्या का त्यांना त्रास होईल? त्याचं खेळणंच वेगळं आहे. ते गुडघं फुटते, सगळं हातपाय फुटते. मी तर बसलो होतो ना, बघायचं होतं, मला पण बघायचं होतं ना. आम्ही गेल्या वेळेस त्याचं वार बघितलं होतं ना, तर असं जवळ माणूस जात नव्हतं त्याच्या. मी होतो ना इथं, एवढं काय टेन्शन नव्हतं. आपल्याला बघायचं होतं या जागेवाल्यामुळे यांचं जागर. मी तर फोड करणार होतो. मी जेव्हा फोड करायला गेलो तेव्हा ते वारं आलं का नाही? म्हणजे आलं म्हणजे काय तर कारण असं त्याचं. आता मी तर माझी फोड केली. काय माहिती का तुमचं, जो जागेवाला म्हणजे कोण, जे तुमच्या परिवाराला ज्यांनी सांभाळला असेल. आता आपण मानपान फक्त गायकवाड कुलाचा केलाय. आता आपण मानपान कोणाचं करायचंय? हे झाल्यानंतर आई एक टावेल, एक सफेद वस्त्र, काय सफेद वस्त्र, एक टावेल आणि एक जानवा असतो ना, जानवा लिहून ठेव. ते घेऊन आपण त्यांनी एक बैठक दिली असेल त्या घरामध्ये. कोणत्या घरामध्ये? ज्या घरामध्ये तुम्ही राहत असेल त्या घरामध्ये छोटस कोण्यामध्ये एक देवारा होता, माहितीये का?
हा ते आधीच सांगतो छोटा जेवणामध्ये आणि भुईकर होतं का त्या घरात? त्याचा रस्ता मोकळा नाही होता. भुईकर होतं का? त्या भुईकरात काय होतं? तेवढा माहिती परंतु जेव्हा आमचे बाबा किंवा आमची आई सांगते भुईगर होतं त्या घरात. त्या भुईगरात चांगलं होतं का वाईट होतं, धन होतं का दौलत होती? तर मी सांगू शकणार नाही. मला माहिती आहे काय, मी पर्सनली बाजूला घेऊन तुम्हाला सांगेल. आई त्या गोष्टीचा जीव अटकलाय, मग त्यांचा वंश वाढला का संपला? हा चला तुम्ही स्थानावर चला, तुम्हाला मोकळं पाहिजे ना होऊन. त्यांना आरती करायचा, देव आरती करा. सुवासिनी सुवासिनी तुम्ही बोलता ना हा त्या ब्राह्मणाचा हा मार्ग मोकळा नाही होणार का? तुम्ही करा ना मग. तुम्ही कराल का? मार्ग मोकळं त्याचा ऑलरेडी तो मार्ग मोकळाच आहे. तो म्हणतो काय माहितीये का, अहो, 4 पिढीची गोष्ट ही 4 पिढीची. आम्ही कशाला काय यांना बोलतो? या झंझाटीमध्ये नका घेऊ यांना. यांना या तुम्ही झंझाटीमध्ये नका स्थानावर घेऊ. जाता ऐका, तुम्ही स्थानावर जाता का तुम्ही मोकळं करून देता? आम्ही बसतो जरा. तुम्ही स्थान मोकळं करता का आम्ही करून देऊ? मग तुम्ही स्थानावर चला. काय होतंय वाऱ्याला ना ते फिरवतंय. दादा तो अरुषेक त्या भुईगरात एक वस्तू होती. मी सांगतो काय वस्तू होती. रांजण होतं, रांजण. त्यांना मार्ग मोकळा करून टाका. तुम्ही करता का आम्ही करू? तुम्ही जरा होता. मग आता तुम्ही जागेवर चला, आम्ही मोकळे करायला चाललोय. त्याला स्थान नका देऊ. त्याचा बस झाला त्याचा. तुम्ही चला जागेवर, आम्ही करू ना. काय होतंय झाडांना फिरवत्या तुमच्या सगळ्या झाडांना ती 2 सावली आहेत. एक तिकड सावली जी शेतावरची, एक घरातली सावली. ज्या भुईगर असेल ना त्या घरात. तुम्ही जे म्हणाले हा त्या डिस्प्ले आम्ही काढले होते हा त्या डिस्प्ले आम्ही गेलो नाही. Actually हा. आम्हाला ही माहिती बरीच दिली होती. हा बाकड्या वाजायच्या संध्याकाळी 7 नंतर ही लोक घराच्या महिला यायच्या. त्या घराच्या बाहेर पडत नव्हते. हे सगळं आम्हाला आमच्या आई वडिलांना आमच्या बाबा नाही त्याच्या गोष्टी सांगितले. नाही पण काय माहितीये शेठ, ही सावली राहिल्यामुळे काय होतं माहितीये का, आता तुम्ही प्रजा एकत्र आहे ना, एखादं तोंड इकडे, एखादं तोंड इकडे, एखादं तोंड इकडे अशी ती करते. त्याच्यात तुमच्या चुका नाहीयेत किंवा संचार होते त्या चुकाच्या नाहीयेत. आता संचार का आला, कशा आला, त्यापेक्षा ही आडी अडचण नकोय. आई ही आडी अडचण नकोय. हा इथे इथे बसा, झुकून घ्या. हा बा इकडे इथं बस. हा वारी घ्यायला नको त्याला, पण त्याचं पण अंग पडतं. विचार त्याला. आता त्याला काम धंदे करायचं वय. हा अंग भरलं होतं का नाही, येत होतं का नाही, समोर काय येत होतं चित्र, पण येत होतं. कसं माहिती ती सावली जर असं वाजायला लागली, ती कुठे तर उडी मारायला बघते. इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. जर तिची ओळख केली, तिला मानपान दिला, तर ती कुठे जाईल? तिच्या मूळ स्थानात जाईल. आपल्याला मजा वाटते, अरे लय वाऱ्या केल्या. किती वाऱ्या केल्या? 1 2 3 4 5 6. पण एका तरी वारीने तुम्हाला सांगू शकलं का ते काही? तर नाहीये. ते न सांगण्याच्या कारण ती वारी खोटी म्हणजे नाहीये. तर तो इतिहास होता जो तुमच्या पिढीचा, त्या इतिहासामध्ये गायकवाडाचा परिवार तो आहे, पण गायकवाडचा ज्यांनी सांभाळ केला त्याची जी बसलेली शक्ती आहे. आता गोंदावती तिचा विसर पडला का नाही? हो का नाही? मला नव्हता विसर पडला. मी जाणून बुजून नव्हतं सांगलं का मला येणाऱ्या शक्तीचा पहिले काय पोरं होते ती बघू दे. नाही झाली तर मी सांगायला बसले तिथं. नुसता घुमून पाहिजे का? आता ही पण केलं, हे मुद्दाम केलंच नाही. हे झाड घेतं ना, उचकी लागली ना, तसा तो म्हातारा उचकी द्यायचा. स्वतः तो म्हातारा. अजून एक व्यक्ती उचकी द्यायची, याला पण उचकी द्यायची. याचं नशीब एवढं चांगलं का, काहीतरी शक्ती चांगली म्हणतं. याला किती घटना घडल्या याच्यासोबत, 2-3 घटना घडल्या. वाचलाय तो 2-3 घटनातून पुढे एवढं पण सांगतो. गाडीवरनं किती वेळा वाचलाय? हा म्हणजे ती सावली त्याला त्रास द्यायला येते, पण आपली उभी असलेली सावली म्हणून संचार बरं ती सांभाळ बरं. संचार येऊ दे, तुझी वारी काय होते, पलटी फिरफिर करते. यांची पण वारी आहे. कोण आहे त्यांचं? वडील. तुम्हाला मूळ वारी आली ना, तर लगेच वारी दुसरी बदलते. तुम्ही नाही घेतली का तुमच्या मुलाकडे जाते. आणि जी यल्लामाचं होतं त्याचं देवस्थान ना, जे कोण असं नाव नाही घ्यायचं आपल्याला, कारण युट्यूब चॅनल
त्याने तुम्हाला गुरुदक्षिणा दिली पण त्याने अर्ध ठेवलंच असेल. मग त्यांनी सोडलेली शक्ती दिली का भरलेली शक्ती दिली ते भाग नाही. पण मूळ कारण आहे ना जी अडचणी ती दूर केली. कोणती? मूळ पुरुषाची त्याला बोलतात. मूळ पुरुष म्हणजे जागेवाला. जागेवाला जो उचकी करत होता ना तो जागेवाला होता. कोंबडा जरा कसं कापताना पॉप पॉप करतो तशी उचकी देते नाही ही बघा. ही उचकी देते. संचारपेक्षा घरामध्ये 10 वाऱ्या गेल्यापेक्षा एकाकडे आलं चालेल नसलं तरी चालेल. आता तुम्ही किती काय करा तरी तुमच्या घरात अडचणी किती आहे. पैशाला व्हायचा टिकतो का? मग देवी शक्ती जर आपल्याकडे आहे तर आपल्याकडे लक्ष्मी रूपात राहिली पाहिजे. उद्या तुमच्याकडे वारी आली तुमची येते बरोबर वारी पण येडा रूप बदलून येते. येडा माईची वारी कधी आली? येडेश्वरीची वारी आली का कधी? किती वर्षापूर्वी? 2023, 24, 25. पण यांची मूळ वारी कोणती आली पहिली? म्हणजे खंडोबाची. नंतर वाऱ्या किती बदलीत गेले ते? हा कालिका माता ही तुम्ही ज्या याच्याने केल्या तर ती रूपात येते. मूळ खंडोबा थोडा बाजूला कारण ही जी शक्ती ती बदलते. आता जेवढ्या वाऱ्या केल्या त्यांना बोलवा इथे आपल्याला तुम्ही काम तुझं नाम भरलं तर तुला नको तुझ्या अंगात पण तुला काम धंदा करायचे नको ये ना तुम्ही तुम्ही तिथं थांबा बाई तू पण ये. ती कुठे गेली दुसरी? तू पण ये. तुम्ही जरा मागे गावले मागे सारखा त्यांना जागा द्या जरा. सारखा इकडे जरा तुम्ही पण सारखा इकडे कसं सारखा आहे ताई या तुम्ही पण. अजून 2 जणी आहेत त्या बोलवा इकडे. या 2 जणी कुठे गेल्या? या इकडे. अजून 2 जणी आहेत बसा तिथं. अजून 2 जणी. ती तिकडे मागवारी केली होती ती. या तुम्ही पण या. या गाव सोडून बाहेर राहतात का? या सांगतो ना तुम्ही जिथे राहता तिथं UP बिहारचं भैया राहतो का? हा या इकडे सांगतो मी. तुमचा मागं बसा मागं कसं मागं आरामात. अजून 2 वारे आहेत. 1 वारी अजून 1 राहिली अजून. हा आली त्याला ती पण आली. आता कोण राहिले मोजा आता किती वाऱ्या अंगात आलते. ती लहान बाळावली ती एक होती. लहान बाळावली तुमचं कोण? तिने काल कोणाशी भांडण केले का? कोणाशी भांडण केले का तिने कोणाशी काल? घाबरली नाही. लहान लेकरू आहे ना सटी येते सटी बोलतात तिला. सटीची पिढी आली तिची. कसली सटी माहितीये का? जी लहान बाळ झाला का ती सटीला तिला आवडते. आता मोजा किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अजून कोण आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वाऱ्या केला 10 केल्या पण एकाला तरी मार्ग दिला का तिने? नाही दिला. आता तुम्ही 1, 2 वाटतात 3 एकच घरातले. बाबूचं अलग आहे. तुम्ही कोणाच्या घरातले? नाही पण कोणाच्या घरातले आहेत त्या? तुमचे बहीण दिले हो तर बहिणीची पोरगी. तसंच तुमची मी बोलून आई ना कुठे गेली? आई तो आई तशीच लेखबाळी तर आजी होती तिच्या अंगात पण यायचं ना. आई ना गप्पच केलं. आई रागना म्हणायचं काय? आता महत्वाचं काय? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आई 11 वारामध्ये हा भैरवनाथवाला यांची ओळख काही पण दिली पण त्याचा आधार मोकळं करतो मी. काय तुमच्या कोणाच्या अंगात येतं घरात? हो कोणाच्या अंगात येत आहे? आईच्या. अजून हा मग आले ना 3 झाले तुम्ही. ते कसं माहिती का? इकडे नाही आई तर तिकडे तिकडे नाही तर इकडे फिरत राहतंय तुमचं. यांची पण जी आलती ना तलवार घेऊन ती संतोषी मातेच्या रूपाने चालतंय तुमचं वारं. जो पण आई सोडित नाही तो पण तुमचं पूर्ण होणार नाही. तलवार घेऊन असं बघितलं यांच्या हातात तलवार होते त्रिशूल होते का हा? आई तुम्ही पुढे चाल ठेवायची का नाही ठेवायची तुमच्यावर आहे. तुम्ही पण चाल ठेवायची का नाही ठेवायची तुमच्यावर आहे.
आलेली देणगी चांगली असते, पण आलेल्या देणगीला जे आडवले त्याची पण देवाने ओळख दिली पाहिजे. नुसतं घुमून अंगात फिरून पाहिजे का? आणि सर्व गायकवाड परिवार एकच आहे. ही एवढ्या वाऱ्या केल्या या खऱ्या खोट्या भागनंतर यांना काहीतरी अडचण असं म्हणून केलं, एकामेकाला नाव दिल्याशिवाय याच्यातून मार्ग काढायचं का नाव द्यायची? मार्ग काढायला पाहिजे का नाही? मग मार्ग मी काय सांगलाय, तुमचा जो मूल मालक म्हणजे गादीचा काय म्हणतात त्याला, जागेवाला. पहिली गोष्ट जागेवालाच एक येतोय. दुसरी गोष्ट, आता एवढं वारं खेळलं पण गायकवाडांची तुलना माहिती कोण आहे? दोन द्या. येऊन गेली ती. हा? नाही. हा? नाही नाही, तुमची कुलस्वामी तुम्हाला माहितीये का? तुमचा कुलदेव तुम्हाला माहितीये का? नाहीये. मग तुमचा कुलदेव तुम्हाला माहित नाही तर तुम्ही त्याला काय लागतं कसं माहित होईल? मग याची पण माहिती झाली का नाही? कोण? बापदेव हा कुलदेव नसतोय, हा मूलपुरुष असतोय, या कुलाचा वंशज असतोय, तो जागेवाला असतोय. हा, तो तुमचा मालक आहे. कुलाचा मालक कोण आहे? सांगणार आहे ना मी काय बोलतो माहिती का? एवढी वारी केली, यांना का रस्ता नाही भेटलं, का मार्गाने किती वारी केलं? मी ते ठरलं असं तर भंडार लावला तर बाकी महाराजसारखा याला खंडोबा, याला नवनाथ, यांना काहीतरी बनवलं असं, यांना काहीतरी बनवलं असतं. पण मला काहीतरी पुढचं येत होतं, या अडचणी येत होत्या, म्हणून मी काय बोललो, इंटरव्ह्यू नंतर सर्व करणार. याची भैरवनाथ आला, तो डमरू वाजवला, ही येडा माई आहे का आली तिला याला माली, त्याचा फोड पण याच्या तुलनी केली. याचा जो वारा आलता ना तुझा, जो पिरांचा सांगा ना, पिरांचं स्थान आहे का कुठं, जो जुना जो होतं जागा तिथं, हा ते नाथांचं तुमचं कोणत्या तरी म्हाताऱ्याच्या अंगात येत असेल, पहिलं कोणत्या तरी म्हाताऱ्याच्या अंगात नवनाथ येत असेल, नाथांची वारी असेल, कानोबाची वारी असेल पहिली. पण तिन्ही पण रस्त्याने मोकळे गेल्यामुळे ती येते. या तुमच्या घरात संतोषी मातेचं येतं. पण ह्या गोष्टी आडवाल्यामुळे जर आईकडे जर इकडं जर तिकडं, हा, आणि तुमची देवी नाराज आहे. का नाराज आहे? कोणतरी काहीतरी बोललोय, कोणतरी काही केलंय, याच्यामुळे ती देवत नाराज आहे. मग आपल्या देवीला नाराज ठेवायचं का आनंदाने घ्यायचंय? एक तर तिघ जण आहे तर तिघ जण, तुम्हाला नाव काय म्हणतं, तिघा मिळून पहिले भंडारा घ्या. या तिघा जण आहे, मी सांगतो काय करायचंय. एक तर एकाकडेच ती राहू दे कुठेतरी, 17 ठिकाणी फिरती नकोय. या आईचं काय आलं माहितीये का? आई देवीचं वारं पण येते, पण आई अजून कसं तरी पूजापाठ करते. कोणत्या? मला माहिती आहे ना, चांगली आहे ती, पण चांगली आहे, चांगली आहे ती, पण त्याच्यामुळे नाही चांगली आहे. मी सांगतो ना, आई कोणी काय बोलू दे, मी सांगतो दादा काय आलं माहितीये का, त्यांना पण बोलवायचं. मुलगी तुमची इकडे उठा पाय धरले, त्याचं कारण सांगतो मी काय. ऐका आई, इकडे तोंड करायचं, इकडे तोंड करायचं, त्या माऊलीला साखर घालायचं. ही दोन लेकर कोणाची आहेत? तुम्ही काही कारण असतो वारी बंद करावी म्हणून विचार केला असेल तर नको मला, बरोबर आहे? मग ती कुठं तरी जाणारच असते. नाही तुम्ही घेतलं तरी कुठं तरी जाणार. आता तुम्ही तिघा मिळून ठरवा, आई त्या देवीला साखर घालता, आई फिरती राहू नको, जी असेल ती एकाकडे स्थानपान घे. काय बोलायचं? या तिघांच्या पैकी एकाकडे स्थानपान घे, एवढं ओढून साखर घालायचं. मला तिघांच्याकडे नको, एका घरात तिघांच्याकडे फिरायला, कधी इकडं कधी तिकडं कधी तिकडं. एकदा मोकळायचं, आता पूर्ण मोकळं. तुमचं मत काय आहे? तुमच्याकडे राहावं की नको? नाही मग पुढची चाल यायच्याकडे द्यायची का? चांगलं असेल तर घाण द्यायची, आणि चांगलं जे फक्त ते चांगलं वाईट भागनंतर फक्त साखर घालायचं. बाबा माझ्यात होईल तेवढं नाही, वाईट असं तर इथं आलंच नसतं आई, आणि मी बोलणं पण केलं असतं. मी तुम्हाला एवढं बोलतो, इथं साखर घालायचं बाबा, जे का असेल बाबा माझ्यात होईल तेवढं मी करील ना, तसं भंडारा टाका, तुम्ही पण टाकाव. चला दादा, पहिले ही रस्त मोकळे करू दे, मग संचार मोकळे करू आपण. कधी जेव्हा पूजा पाठ करायला चल दादा, मागे तुम्ही जा मागे. माहेर कुठलं तुमचं? जा मागे. चला एकदम शांत व्हायचं. भांडारा देताना झाला
जिथं स्थान असेल तिथं जायला सांगायचं. जिथं स्थान असेल तिथं जायचं बोलायचं. हा, जिथं स्थान असेल तिथं जायचं. चला जा मागं जा. तुम्ही एकच घरातली चौघजण या. तुम्ही जा मागे या. एक दोन तीन तू पण एकच घरातली या. बोल, थांबा ना 2 मिनिटं. विचारा त्याला. बोला बोला बोला. माईक ठेव दे ना. ऐकू दे ना सगळ्यांना काय आहे ते मला. बोला ना. घ्या घ्या माईक मध्ये बोला ना. बोला बोला. हा, हे सगळं गायकवाड कुटुंबाचं आहे. बरोबर आहे. आता इथं तुम्ही मोपाड्याचं सांगितलं. हा मोपाड्याचं म्हणजे सगळं आमचं एकच आला. हा आम्ही राहता पोंजाला. हा, आणि या जागेपासून आम्हाला इथं काय कुलदेवत बोलत एकच सगळ्यांचं. एकच सगळ्यांचं आहे. तर कुठल्याही देवाला पुजा तो एकच आला. नाही नाही नाही, कुठल्याही देवाला नाही. त्या ऐका ऐका, मी सांगतो. 3.5 पिढे आहेत आपली. किती? कोल्हापूरची महालक्ष्मी अवतार आलं, रेणुका माता अवतार आलं, तुळजाभवानी अवतार आलं, आणि अर्धशतपीठ म्हणजे सप्तशृंगी आलं. सगळं सेम आहेत का? तर नाहीये. तसंच तुमचं कुलदेवत आलं की दुसऱ्यांचं कुलदेवत आहे, रूप प्रत्येकाचं अलग अलग आहे. उज्जैनच्या कालभैरवाला द्यायला लागते, त्र्यंबकच्या देवाला दूध लागतो. देव एकच ना, पण अवतार काय आलं घेतलं का? ते कारण असेल. तसंच तुमचं कुलदेवत आलं, दुसरं कुलदेवत आलं का? गायकवाड एकच कुटुंब आहे. गायकवाड एकच आहे ना. बोल आता काय विषय विचारा. मी सांगतो. मोपाडचं सांगितलं. आमच्या पोंजाचा समजा राहिला काय? कसला? पोंजे गाव. ऐका, तुम्ही 10 गायकवाड कुठे राहू दे, जर माझं कुलदेवत परिपूर्ण झालं तर तुम्हाला कोणत्याही गावात राहा, तुम्हाला कोणालाही त्रास होणार नाहीये. तुम्ही मोप्याला राहा, तुम्ही ठाण्याला राहा, तुम्ही पुण्याला राहा. झाड आहे ना, हे झाड कुठे गेलं? हे झाड आहे. झाडाच्या जर मुलाशी आजार असेल तर फांद्यांच्या फवारणी करून चालेल का? मग आपण कुठे गाव घातलाय? मुलाशी. आता तुमच्या प्रत्येकाला काय ना काय त्रास असेल. कोण बोल याने केलं, कोण बोल याच आहे, कोण बोल त्याच आहे. पण मूळ कारण आहे ना, ते मी सगळे लिहून देणार आहे. त्याचं जर तुम्ही मानपण केलं तर कोणालाही त्रास व्हायला नको. मग तुम्ही कुठेही राहा. मग ज्याचं कर्म एखादा चुकीच्या मार्गाने जात असेल त्याला त्रास होणारच. त्यामुळे तुम्ही मोप्याला राहा, तुम्ही कुठे राहा. मूळ कारण आहे गायकवाडांचा जेव्हा उद्धार करता होता गाव, गायकवाडांच्या मध्ये काय काय अडचण येते त्यांनी सांगायचं काम केलंय. कोणता जागेवाला मालक कोण, जल्लय कोण, उचकी कोण लागायची, काय लागायची, ते मी निवांत बसून ह्या एकच आता व्हिडिओ शूटिंग करतील. आपल्या गायकवाडाचा सगळ्यात 5-6 लोकांच्या पुढे मांडायचा नाही. लोकांना काय दाखवायचे होतं, बेसिक गोष्टी आमच्या अशा होत्या, त्याला मार्ग मी तुम्हाला बसून देणार. या लोकांच्या समोर नको. बोला नाही, बोला ना. मी त्यांना विचारा, तुमचं समाधान झालं का नाही? झालं. त्याचा काय प्रश्न होता मी सांगतोय. हे कुलदेवत इथे आहे, मी राहतो दुसऱ्या गावात शिवाराला, बरोबर आहे? हा हा त्यांचा प्रश्न त्यालाच कळला नाही. काय विषय हा आतापर्यंत हा जो कुटुंब आहे हा, त्याची नाळ वेगळी आहे. चालू करा ना. बोला बोला. जितू बरोबर ना? नाही, सगळ्यांना ऐकायला लावू दे ना. रोख तर आपल्या समोर समोर. त्यांचा जो हा. ऐकण्याचा बरोबर आहे, तो विषय आहे. हा तर ही जी नाळ हा म्हणजे कुंजर एक आहे, हा पण ह्या नाळीमध्ये जे काय आता संचार हा. ह्या नाळीची पूर्ण काही तिसऱ्या पिढीमध्ये माहिती मिळाली. हा. त्यांचं असं म्हणणं असेल का आमच्या नाळीमध्ये असं एकच विषय का झाला नाही? बरोबर आहे बाबा? म्हणजे काय विषय? तेच संचारलं नाही म्हणा किंवा असं काय झालं हे नाही बघा, म्हणा. देव कोणता बांधील नको, कुठेही काय येऊ शकतोय, कुठे येऊ शकतोय. एखाद्याच्या राशीनुसार येतोय, एखाद्या ग्रहानुसार, एखाद्या कुंडलीनुसार येतोय. माझ्या हातात नाही, तुमच्या हातात नाही. जर यांच्या कुटुंबात आडी अडचण आहे, यांच्या घरात, तुम्ही बोले का माझ्या घरात काय नाही, त्यांच्याच घरात का? बोला, मी तशी वाटून देतो दोन्हीशी का? जे शंका आज ऐका ना, ऐका, मी सांगतो. तुमची जी शंका होती ना, यांच्या ह्याच्यात का माझ्या ह्याच्यात, अहो यांच्या ह्याच्यात अडचणी किती 2 वेळा वाचला येतो, किती वेळा वाचला का नाही? तुमच्या इशारा पाहिजे का त्याचा अर्थ? बरोबर ना. तुम्हाला जर वाटतं माझ्या घरात देव का नाही आलं, मग तुमच्या त्याला अडचण येत, तुम्हाला अडचण येत का? आता आहे. तुम्हाला जमीन कोण दिली? नाही नाही, दुसऱ्या कोणी दिली? 2 घरवाल्या कोणाच्या होत्या? एक मेली, दुसरी गेली. म्हणजे मी लिहून देतो, तुमचं नाव देतो, याचं नाव लिहून द्या सांगतोय. जेव्हा आपण बोलतो ना ह्या कुटुंबात आला, आमच्या कुटुंबात वारा का नाही आला, मग यांना जो त्रास आहे
मग तुम्ही असं बोलायचे मला का त्रास द्यावा, मला पण ते त्रास, असं बोल का? बरोबर ना? प्रश्नाचं असं तर उत्तर पण माझं तसंच येणार. मग तुम्हाला अडचण येत का सध्या आता? प्रश्न आमचा याचा एकच होता, त्यात तुम्ही मूल काढला तर हा. कुठेही शहरात राहता काय प्रॉब्लेम? दादा कुठे गेले? त्यांचा प्रॉब्लेम दुसरा आहे, ते नाही. त्यांचं मत आहे मी कोणत्या शिवारात, मी पुण्याला काय राहू, मला पण अडचण नको, असा ना असा प्रश्न होता. अहो म्हणूनच आपल्याला काय करायचे, कोणत्या आंब्याला हो, कोणता आंब्याचा जो असतो तो हापूस आंब्याला आंबा आलं, जर त्या आंब्याच्या मुलाची जर असेल तर सगळ्या आंब्याला खराब होती. जर फांदीवर फवारणी करून होईल का चांगला, तर आपण काय केलं, मुलाशी फवारणी केली, जेणेकरून कुठेही आंबा गेला तर तो खराब नाही झाला पाहिजे, त्याचा बाटा कुठे लावला तरी उगवला तरी चांगलाच उगवला पाहिजे, यासाठी मी ते अफोर्ड केले. तुम्ही कुठेही राहा, पुण्याला राहा, मुंबईला, काही प्रॉब्लेम नाही, पण कुठेही राहा म्हणून तुम्ही देवाला दर्शनाला ना आलं त्याची माझी चुकी नाहीये. तुम्ही येऊन देवदर्शन घेता तर तुमचं काय अडचण असतं दूर होणार. अंगाला खास कोणाचे येते, कोणाचे येते अंगाला खास कोणाचे येते? हा चुलतीचे येते. असं डाग डाग आलं का काही? पण खास येते ना? सांगू शकतो किस्सा, खास गेली पाहिजे की नाही? दवाखाना करून थकले, मग ती अडचण मलाच माहिती काय, मग ती पण आपल्या इथं वाढली पाहिजे ना का दादा? ती पण इथं कोण सांगला येड्या वायांचं आहे, कोण सांगतो छंदांचं, कोण बोलला अलर्जी आहे, काय सांगू शकता ना? पण माझं मत काही असू दे, आपल्या इथं गुण आला पाहिजे. तुम्ही कुठेही राहा, माझं एक म्हणते झाड एकच पिकले, मुलाशी आधार तो क्लिअर करणार. यांचं पण जे 4 परिवाराचे 4 लोक आहेत, चौघांच्या अंगात नको दादा. काय होतं, ह्या लेखपाली तुमच्याकडे जाणार आहेत, हे पण आहेत, यांच्या वाऱ्या बरोबर आहे, पण यांना वाऱ्याला काहीतरी अडचण येते. तुमच्या कुलाची कुल लिहून कोणी सांगू मी आता? लिहून घ्या. अख्ख्या महाराष्ट्रात गोत्र काढून विचारायचं, तुम्ही गायकवाडामध्ये अलग अलग जाती येतात, तुमची गायकवाडामध्ये तुम्ही न्हावी येता, न्हाव्यांच्या मध्ये तुमची कैची येते, कैची म्हणजे तुम्हाला धार येते, धार म्हणजे धार कोणाची असते? कालिकाची असते. म्हणून तुमची कालिका धारकाली कुठली? इथली नाही, मग ती गुजरातची आहे, कुठली ती शोध घ्यायचा आता तुम्ही. आणि लाईव्ह व्हिडिओ चालू आहे, कोणाला विचारतात तुमची कुलस्वामिनी कोण आहे? आपण तुझा मुला होते आद्यमात म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी, पण माझ्या कुलासाठी कोणत्या रूपात बसले तर कोणती आहे? धारकाली. बिंदास गोत्र काढा, चौकशी करा, सगळं करा, म्हणून हिच्या अंगात गेली, हिच्या अंगात पहिली कालिकाली, पण कालिकाला कोणी शांत केली? त्या जाणवेल्याने. कोणी केली? जाणवेली केली. तू माझा गवत कर, तू किती शक्ती असते माझ्या हातात द्या मला, मी तुम्हाला काय होतोय, गोत्र काढा ना. महाराज खरं बोलतो खोटं, मीच बोलतो खरं, कशावर नाही भेटलं तर मी आहे ना, पुढे पडून गेला हो. हा आहे, गुजरात बिजरातला तिथं तुमचं गायकवाड चालेल, आणि तुम्ही सावकार असेल पहिले. कोण असा? मग मी सांगतो तुम्हाला, सगळं कुणी सांगतो, तुम्ही लिहून घ्या ना. म्हणा आता मूळ मुद्दा काय आहे, तर तुम्हालाही सांगतोय, तुमचं खंडोबाचं वारं पण तुम्हाला फिरवतोय, यांचं नाताच येतोय. ह्या लेखपालीत इथं पहिले काळी करेल, सगळ्यांच्याकडे वारे येऊन 4 वारे आल्या तरी घराची अडचण दूर होणार नाही. तेव्हा दूर होईल जेव्हा तुमच्या मागची घाण, नाही तर लोक असेल काय केलं सगळी घरातली, तर ती तुमची चुकी नाहीये. मी माईक मध्ये बोलतोय, ऐकू दे सगळ्यांना. जो तुम्ही गुरु केला जाऊन कसं येणार का, इकडे फिर तिकडे फिर, त्या गुरुने अपूर्ण केलं, वाईट केलं, चांगले केले ते बोलणार नाही. मग तो येल्लामाचा पुजारी होता का? तो साऊथ इंडियन होता का? हो का नाही होता ना? बरोबर आहे. मग आता त्याने केलेला असो, कोणी असो काय असो, हे भंडारा घ्यायचा पाहिजे. दादा अहो गुरु केला म्हणून नाही, तुमच्या परिवारामध्ये काय इडापिडा असं तुम्ही साखळ्या घालायचं. ज्याचं त्याच्याकडे जाऊ दे, माझं घरदार आणि माझं कुल सर्व कुल तर करणार आहे, पण तुमचं घर ना 4 अंगात यायच्यात. जेव्हा त्याची पोट गेल्याला उंची लागली तेव्हा तुझी वारी आली जरा. आता तुम्ही जिथं कुठं राहता तिथं पिंपल आहे का? हा पिंपल आहे का? तिथं कोणी दिवा लावा सांगला होता का? मुंज्याला बोला ना, मुंज्याला सांगला होता का? मग कोणला? गुरुवारी सांगला होता का? गुरुवारी सांगला होता का?
स्मशानात कोणी काय नैवेद्य सोडा सांगलं होतं का? कोणी आदर घालता का आल्यानंतर थोड्या दिवसांनी? बरोबर ना? भंडारा आता आख्या कुठल्या माझ्या हातात आल्या तुमच्या का तुम्ही आवडल्या म्हणजे